पोरी माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील. अगं निश्चित राहा माझ्या बाळा. हा बाबाचं काळीच तुला कधी अंतरणार नाही बेटा. निश्चिंत राहा. माझ्या मैत्रिणींना भेटून येते. अगं तुझ्या महारीच्या साऱ्या आठवणी डोळ्यात साठवून घे. आणि नंतर तुला सासरच्या सुखात रमायचं आहे बघ. जा सुनबाई, जा सुनबाई. माझ्या सगळ्या मैत्रिणी तू माझ्या स्वागतासाठी अगदी दारातच उभे आहेत. माझ्या मैत्रिणींनो, आजपर्यंत मी तुमच्यासोबत खेळ खेळले ग. पण आज मी तुम्हाला सोडून मी माझ्या सासरी जात आहे ग. तुम्हाला माझी आठवण जर झाली ना तर मला भेटायला माझ्या सासरी याल ग ताई. सखू गोया उभ्या अंगणी, 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 सखू गोया उभ्या Yeah.
आता निघायला हो. ठीक आहे मामाजी. तुम्ही आपल्या जीवाला जपा. माझी मुलीची आठवण करू नका हो बाबा. काही जरी झालं ना तरी मुलगी पण मी गेल्यानंतर तुला सोबतही भांडण करू नका हो बाबा. माझा कागदाचा तुकडा माझी पाठी तुझी पत्नी आली आहे. त्याची प्रेमाने वागायचं कारण ती मॅट्रिक पास आहे. सांभाळून पण दादा तू माझ्यासारख्या अडाणी माणसा ती कुठलेली बायको मागून तरी कशाला दिली. हो बापूजी, आजकाल शिकलेल्या मुली सुद्धा सुखाने संसार करतात. बायको आली म्हणून आम्हाला विसरू नका. हे वहिनी, अगं वहिनी काय बोलतेस तू, काय बोलतेस तू. दादा वहिनी हो, तुम्ही दोघे तर मला माझ्या देवासमान आहात, माझे देव आहात तुम्ही. लहानपणापासून तुम्ही आणि दादांनी मिळून तर माझा सांभाळ केला ना. मला आपल्या मुलाप्रमाणे जपलं, माझ्यावर प्रेम केलं. दादा वहिनी तुला सांगतो, अगं मी एक जातीची बायको सोडून देईन, पण तुम्हाला सोडून मी कुठेच नाही जाणार.
यशोदा, अगं मी नागपूरला जात आहे. तू रवीला चांगला सांभाळ, त्याच्याकडे नीट लक्ष दे. आणि नारायण, तू सुद्धा सुखकडे लक्ष द्यायचं. आणि हे बघ यशोदा, किरण या घरामध्ये नवीन आलेली आहे, तिला सांभाळून घे. शेतावर तिला शिदरून नेऊ द्यायचं नाही, तू स्वतः शेतावर शिदरून नेऊन द्यायचं. आणि हे बघ यशोदा, तिला कसल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही. नारायण, अरे ती माझी बॅग आहे ना, ती माझी बॅग आहे, तिकडे घेऊन ये बरं. ठीक आहे. तर काय म्हणते दादा, मी नागपूरला चाललो ना. हो ते थोडं सामान लागत होतं शेतीचं नाही का, हो म्हणजे खत आणि नवीन बियाणे ठीक घेऊन आहे, येते. ते घेऊन येते. ठीक आहे, आलोच बघ मी तुझी बॅग घेऊन. लवकर आ. आई, बाबा कुठे चालले आहेत का? बाळा, ठीक आहे दादा, तुझी बॅग. तुझे पप्पा नागपूरला चालले. मग तू हे काय खात आहे? ठीक आहे, येतो दादा मी. ये. हं? आई, मी लाडू खात आहे. आपली काकू आहे ना, तिनेच दिले मला. अरे वा, आज नवीन आली काकू तरी. काका काका पुतण्याची ओळखी झाली काय? आई, काकू नवीन असली तरी खूप छान आहे ग, खूप माया करते माझ्यावर. आल्या आल्या काकू पुतण्याची ओळखच झाली. बाबा, तुम्ही नागपूरला चाललेत ना? होय बाळा. मग माझ्यासाठी काय आणणार? बाळ, अरे तुला काय हवं आहे? खायला आणू की खेळणी आणू? बाबा, माझ्यासाठी नवीन ड्रेस आणा आणि शाळेसाठी एक रजिस्टर आणा. बस. ठीक आहे बाळा, मी तुला सगळं काही आणतो. पण बाळा, अरे घरी आईला आणि काकूला त्रास द्यायचा नाही. हे सुद्धा मला जायला उशीर होतो का?